ना ना करत करत उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून विधानसभेसाठी उतरले आहेत. तर अजित पवारांच्या समोर त्यांचाच सख्खा पुतण्या युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहेत. 1967 पासून जी बारामती पवारांचा गड म्हणून ओळखली जात होती, ती बारामती 2023 नंतर कोणत्या पवारांचा गड इथपर्यंत प्रवास तिचा पूर्ण झाला. बारामती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांना त्यांचे काका शरद पवारांनी धोबीपछाड दिली. परंतु विधानसभेच्या बाबतीत बोलायचं झालं तर अजित पवारांचा बारामतीवर असलेला प्रभाव आणि बारामतीवर असलेला त्यांची पकड ही काही प्रमाणात लोकसभेच्या निवडणुकीत ढिली झाली. ती आणखी ढिली करण्यासाठी शरद पवारांनी अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना आता मैदानात उतरवलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी बारामतीकर म्हणत होते अशा प्रकारचं वातावरण किंवा अशा प्रकारचं राजकारण आम्हाला नकोय. पण विधानसभेतही आता पुन्हा पवार विरुद्ध पवार हे चित्र पाहायला मिळणार आहे. एकूणच बारामतीमधील ही निवडणूक हाय व्होल्टेज निवडणूक म्हणून पाहिली जात असून त्याच्याकडे राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष लागणार आहे. या निवडणुकीत प्रमुख मुद्दे कोणते राहतील? शहरी विरुद्ध ग्रामीण हा बारामतीमध्ये एक महत्वाचा मुद्दा राहील असंही राजकीय तज्ञ सांगतायत. शहरी भागामध्ये अजित पवारांची आजही पकड कायम आहे, तर ग्रामीण भागामध्ये अजूनही पाण्यासहित इतर प्रश्न आहेत ज्यामध्ये शरद पवारांचा प्रभाव राहील असं सांगितलं जाते. बारामती शहरामध्ये 1,05,000 एवढे मतदार आहेत, तर उर्वरित मतदार हे ग्रामीण भागात आहेत. लोकसभेच्या वेळी बारामती तालुक्यातील लोक सांगायचे ब्रह्मदेव जरी आला तरी आता शरद पवारांनाच मत, आणि ते खरंही झालं. पण त्याच लोकसभेच्या वेळी हे लोक आवर्जून असं सांगायचे ब्रह्मदेव जरी आला तरी शरद पवारांना मत लोकसभेला, आणि विधानसभेला ब्रह्मदेव जरी आला तर अजित पवारांना मत. परंतु लोकसभेच्या निवडणुकीनंतर हे वातावरण निवळले का याचं उत्तर 20 तारखेच्या मतदानात पाहायला मिळणार आहे. परंतु काहीही झालं तरी अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार ही लढत राज्यात चर्चेची ठरणार हे नक्की. लोकसभेच्या निवडणुकीनंतर जनसंवाद, स्वाभिमान आणि आभार दौऱ्याच्या निमित्तानं युगेंद्र पवार गावागावात पोहोचले आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या अजित पवारांसाठी रात्रंदिवस मेहनत करत आहेत. त्या स्वतः गावोगावी जाऊन प्रचार करत आहेत, त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना आणि अजित पवारांचं कार्य याची माहिती देत लोकांना पटवत आहेत. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की बारामतीमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारची निवडणूक आपल्याला पाहायला मिळते, लोकांना पाहायला मिळते, ज्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्चाचा एक डोंगर दिसतो आहे. विकास कामाचा तो खर्च असेल की विकास कामं अजित पवारांनी 8,000 कोटीपेक्षा अधिक केलेले आहेत असं सांगितलं जाते. याच्यापूर्वी ज्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांची फक्त एकच सभा व्हायची, त्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्षेत्रात आता अजित पवारांच्या गावोगावी सभा होत आहेत. अजित पवारांसाठी सुनेत्रा पवार गावोगावी जात आहेत. तसाच प्रकार युगेंद्र पवारांच्या बाबतीतही असेल. आता अर्थात 35 वर्षाची राजकीय कारकीर्द, 7 वेळा आमदार, 1 वेळा खासदार आणि त्याचबरोबर 4 वेळा उपमुख्यमंत्री आणि अनेक वेळा मंत्रिपद भोगलेल्या अजित पवारांच्या तुलनेत नौके वाटणारे युगेंद्र पवार नेमकी बारामतीत काय बाजी मारतात याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. अर्थात युगेंद्र पवार हे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सक्रिय झालेले दिसले असले तरी त्यांच्या मागे ताकद आहे ती शरद पवारांची. त्यामुळे ज्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत होती किंवा असं बोललं जात होतं की ही शरद पवार विरुद्ध अजित पवार लढत आहे, तसाच प्रकार विधानसभेतही असेल. युगेंद्र पवार हे पुढे असतील परंतु त्यांच्या मागे चेहरा मात्र शरद पवारांचाच लोक समजतील. अशा परिस्थितीमध्ये अजूनही बारामती शरद पवारांना समजते हे सुप्रिया सुळेंचे जे वाक्य आहे ते बारामतीत खरं होतं का, की विकास कामाच्या नावाखाली आपल्याला महाराष्ट्रामध्ये ताट मानेने फिरायला मिळेल अशा स्वरूपाचं मतदान बारामती करतील असं विश्वासानं सांगणारे अजित पवार बाजी मारतील हे पाहणं महत्वाचं आहे. एकूणच बारामतीमध्ये अजित पवार यावेळी पाठीमागच्या वेळेपेक्षा जास्त वेळ थांबतील असं चित्र आहे, आणि त्यांना जखडून ठेवणं हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा एक प्रयत्न पाहिला आहे. परंतु बारामती तालुक्यात जे फॅक्टर या मतदानातही दिसतील त्यामध्ये लाडकी बहीण योजना हा एक फॅक्टर असेलच, परंतु बारामती तालुक्यातल्या 22 गावातली जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना सुद्धा महत्वाची ठरेल. कारण कॅबिनेट मिटिंगच्या शेवटच्या दिवशी इंदापूरची जंक्शन MIDC इथली 165 हेक्टर जमीन देण्याचा निर्णय घेतला गेला. मग 65 कोटी रुपयांच्या जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या प्रशासकीय मान्यतेला का विलंब लागला
असा सवाल त्या भागातील लोक वापरतायत किंवा विचारतायत. बारामतीमध्ये कोट्यवधी रुपयांची कामे झाली, त्यापेक्षा कमी निधी हा पाण्यासाठी झाला असता असं लोक विचारू लागले आहेत आणि त्याचा सामना अजित पवारांना करावा लागेल. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे यांनी कोणती मोठी कामगिरी केली असा सवाल देखील युगेंद्र पवार किंवा सुप्रिया सुळे यांना सामोरं जावं लागू शकतं या प्रश्नांना. याखेरीज राज्यातील राजकारणाची दिशा आणि राष्ट्रवादीतील फटाफूट यावरही मतदानाचा प्रभाव पडू शकतो. आणि दुसरी गोष्ट, शरद पवार आणि अजित पवार हे दोनच महत्वाचे फॅक्टर ठरतील, त्यावरून हे विधानसभेचं मतदान होईल असं दिसतं. एकंदरीत सध्याच्या पहिल्या फेरीत तरी अजित पवारांनी या प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं दिसतं. मात्र बूथ मीटिंगमध्ये 721 बूथ प्रमुखांच्या बोलवलेल्या मेळाव्यामध्ये 721च्या 721 बूथ प्रमुख हजर राहणं हा सुद्धा युगेंद्र पवारांच्या रणनीतीचा महत्वाचा भाग असू शकतो. त्यामुळेच यावेळेची लढाई अजित पवारांना तितकीशी सोपी नाही हे देखील तेवढंच खरं. 1,65,000 मताचं मताधिक्य मागच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी घेतलं. त्यांचे प्रतिस्पर्धी गोपीचंद पडळकर यांना 30,000पेक्षा कमीच मते मिळाली. अशा परिस्थितीमध्ये आता यावेळी नेमकं काय घडणार? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 48,000 मतांची आघाडी सुप्रिया सुळेंना मिळाली होती. ती कमी करून अजित पवार पुन्हा किती मतांची आघाडी मिळवतात याकडे सुद्धा या निवडणुकीचं वैशिष्ट्य असणार आहे, या निवडणुकीचं लक्ष असणार आहे, लोकांचं लक्ष असणार आहे.